मी देवबापाचे आभार मानतो। आज या ठिकाणी वचन सांगण्यासाठी देवबापाने मला उभं केले। मी देवबापाचे आभार मानतो, त्याचप्रमाणे बाळासाहेबांचे आभार मानतो की आज मला या ठिकाणी संधी दिली आहे। तर आपण वचनाकडे वळूया आणि यशया 55 अध्याय आणि वचन 8 आणि 9 या वचनावर आपण आज मनन करू। यशया 55 वचन 8 आणि 9 मी पुन्हा वाचतो। असं लिहिलंय, कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नवत, माझे मार्ग तुमचे मार्ग नवत, असे परमेश्वर म्हणतो। कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहे। यशयाच्या द्वारे परमेश्वराने हा संदेश त्याच्या लोकांपर्यंत पोहोचवला की माझ्या कल्पना आणि तुमच्या कल्पना यामध्ये फरक आहे। माझे मार्ग आणि तुमचे मार्ग यामध्ये फरक आहे। आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे, आकाश आणि पृथ्वी यामध्ये जसं अंतर आहे तसे माझे विचार, माझ्या कल्पना आणि तुमच्या कल्पना यामध्ये काय आहे? अंतर आहे। म्हणजे ज्या प्रकारे आपण विचार करतो त्या प्रकारे परमेश्वर विचार करत नाही। परमेश्वराचे विचार, त्याच्या कल्पना आणि आपले विचार, आपल्या कल्पना यामध्ये फरक आहे। म्हणजे ज्याला आपण नुकसान म्हणतो, परमेश्वराच्या दृष्टीने त्यामध्ये काहीतरी आशीर्वाद लपलेला असतो। ज्याला आपण दुःख म्हणतो, परमेश्वराच्या दृष्टीने त्यामध्ये काहीतरी योजना आहे। ज्याला आपण त्रास म्हणतो, ज्याला आपण वाईट घटना म्हणतो, परमेश्वराच्या दृष्टीने त्यामध्ये काहीतरी आशीर्वाद दडलेला असतो। आणि म्हणून त्याच्या योजना, त्याचे विचार हे आपल्या बुद्धीच्या पलीकडचे आहेत। बऱ्याच वेळा परमेश्वराचे हे विचार, परमेश्वराच्या या कल्पना, त्याचे मार्ग आपल्याला समजत नाहीत। आपल्या जीवनामध्ये ज्या घटना घडतात, बऱ्याच वेळा काही नकारात्मक गोष्टी घडतात। आजारपण असेल, नुकसान असेल किंवा इतर काही असेल, अनपेक्षितपणे काही गोष्टी घडतात आणि या सगळ्या घटनांचं आपल्याला प्रत्येक वेळेस आकलन होत नाही। आपण बऱ्याच वेळा गोंधळतो की माझ्या बाबतीत असं का घडलं। जे काही आपल्या बाबतीत घडतं, सगळ्याच गोष्टीचं स्पष्टीकरण आपल्याला देता येत नाही, सगळ्याच गोष्टीचं आकलन आपल्याला होत नाही। पण या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जरी आज मला त्या घटनेचं आकलन होत नाही, जरी आज मला ती गोष्ट समजत नाही, तरी त्यामध्ये काहीतरी माझ्यासाठी आशीर्वाद लपलेला आहे। या मागे काहीतरी योजना आहे, हा विश्वास मला बाळगला पाहिजे। आपण आत्मपरीक्षण जरूर करावं की माझ्या बाबतीत जे घडलं, कदाचित देव मला शिक्षा तर देत नाही ना, हा विचार जरूर करावा। पण प्रत्येक वेळेस शिक्षाच असते असं नाही। देव बाप आपल्याला त्यातून काहीतरी शिकवतो आणि ते आपल्याला कधी कधी नंतर समजतं। पण जरी आज मला ते कळत नसेल, तरी त्याचे विचार आणि माझे विचार यात फरक आहे। परमेश्वराचे विचार आपल्या बुद्धीच्या पलीकडचे आहेत आणि म्हणून प्रत्येक परिस्थितीमध्ये परमेश्वराच्या प्रीतीविषयी आम्ही संशय घेऊ नये। परमेश्वराच्या सामर्थ्याविषयी आम्ही शंका बाळगू नये। परमेश्वराचे जे आमच्यासाठी संकल्प आहेत, त्या संकल्पावर आम्ही संशय घेऊ नये। त्याच्या प्रीतीविषयी आम्ही मनात संशय बाळगू नये। आणि म्हणून देवाचे विचार आणि आपले विचार यात फरक आहे। आपण उदाहरण पाहूया की बऱ्याचदा
देवाचे विचार आपल्याला समजत नाही आणि त्यामध्ये आशीर्वाद कसा लपलेला असतो. आपण एक उदाहरण पाहूया. पहिले शमूएल याच्या 9व्या अध्यायामध्ये आपण एक गोष्ट पाहतो. पहिले शमूएल याचा 9वा अध्याय आणि यामध्ये आपण वाचतो, शाऊल नावाचा एक मनुष्य आहे, एक साधारण मनुष्य, बेन्यामीन वंशातला, म्हणजे इस्रायलमधील लहान वंशातला हा आहे. आणि ह्या शाऊलाला एकदा एक निरोप मिळाला आणि हा निरोप काय होता? त्याच्या वडिलांनी त्याला एक निरोप पाठवला. मी वचन वाचतो. पहिले शमूएल याचा 9वा अध्याय आणि वचन 3 मध्ये असं लिहिलंय, एकदा शाऊलाचा बाप कीश याची गाढवे चुकली, तेव्हा कीश आपला पुत्र शाऊल यास म्हणाला, आपल्या बरोबर एक गडी घेऊन जा आणि गाढवांचा शोध लाव. एक घटना घडली. हा एक साधारण मनुष्य आहे. हा बिचारा कधी कोणाचं काही वाईट करत नाही, परमेश्वराचं भय बाळगणारा आहे. आणि त्याला एक बातमी मिळाली. बातमी काय मिळाली? की त्याच्या वडिलांचा गाढवांचा कळप हरवला. आता ही जी बातमी आहे, ही बातमी कशी आहे? एक वाईट बातमी, नुकसान झालेलं. आता आपण गाढव पाळत नाही, त्याच्यामुळे आपल्याला गाढवाची किंमत नाही. परंतु आज आपण असं म्हणू की जणू काय एखाद्याची गाडी हरवली. गाढवांचा कळप हरवणं हे एक मोठं नुकसान आहे. आणि आता गाढवांचा कळप हरवलाय, गाढवांचा कळप चुकलाय, कदाचित लवकर सापडणार नाही किंवा कदाचित सापडणार नाही. आणि आता या शाऊलाच्या मनात असे विचार कदाचित आले असतील की मी कोणाचं वाईट केलं, माझ्या बाबतीत असं का घडलं, कारण हे नुकसान आहे. कदाचित शाऊल असंही म्हणाला असेल, मी तर दरवेळेस दशांश देतो, मी तर नेहमी दान धर्म करतो, मी कधी कोणाला लुबाडत नाही, मी तर देवाचं भय बाळगतो, मग देवाने माझ्या बाबतीत असं का केलं? कदाचित त्याच्या मनात असा विचार आला असेल. आपल्याही मनात असा विचार येतो की एखादी अनपेक्षित वाईट घटना घडली की आपण म्हणतो असं का घडलं, देवाने माझं असं का केलं. असं बऱ्याच वेळा लोक म्हणतात, देवाने माझं असं का केलं. पण आपण पाहतो की शाऊलाचे गाढवं हरवले ही काय होती? देवाची योजना. आणि मग पुढे ही गोष्ट आपण पाहतो आणि आपल्याला ही गोष्ट माहिती आहे. 10वा अध्याय आणि पुढे आपण पाहतो की शाऊल आणि त्याचा सेवक गाढवं शोधत सगळीकडे फिरले, पण ते गाढवं काही त्यांना मिळाले नाही. शेवटी त्याचा सेवक त्याला म्हणाला की आपण या ठिकाणी एक द्रष्टा आहे, त्या द्रष्ट्याकडे आपण जाऊ आणि त्या द्रष्ट्याला आपण विचारू. द्रष्ट्या म्हणजे संदेष्टा. त्या संदेष्टाला आपण विचारू, गाढवाविषयी तो आपल्याला काहीतरी मार्गदर्शन करील. आणि म्हणून शाऊल आणि त्याचा सेवक शमूएल संदेष्टाकडे गेले. आणि आश्चर्याची गोष्ट काय, ज्या वेळेस शमूएलाने शाऊलाला पाहिलं त्यावेळेस शमूएल संदेष्टाने काय म्हटलं? शमूएल म्हणाला की संपूर्ण इस्रायलात जे काही आहे ते तुझं आणि तुझ्या बापाचं आहे. मुळात हा गेला कशासाठी? की माझे गाढवं चुकलेत, कृपया तुम्ही प्रार्थना करा, काहीतरी बघा आणि मला सांगा माझे गाढवं कुठं आहेत. परंतु शमूएलने त्याला असं सांगितलं की गाढवाची चिंता काय करू, इस्रायलात जे काय आहे ते सगळं तुझंच आहे. आणि हे उत्तर ऐकून शाऊलाला आश्चर्य वाटलं की हा असं का म्हणत आहे. कारण आपण पाहतो की आदल्या दिवशी शमूएल संदेष्टाला परमेश्वराचं वचन मिळालं होतं की उद्या या समयी मी तुझ्याकडे एका तरुणाला पाठवीन, त्याला काय कर, अभिषेक करून इस्रायलचा राजा ने. म्हणजे शाऊलाचे गाढवं हरवले ही जरी वाईट घटना वाटत असली तरी त्यामध्ये काय होतं? शाऊलासाठी आशीर्वाद लपले. आणि म्हणून बायबल सांगते की परमेश्वराच्या कल्पना ह्या आमच्या कल्पनावर, परमेश्वराचे विचार हे आमचे विचार नाही. चिंताग्रस्त होऊन शाऊल गाढवं शोधत होता, परंतु आपण वाचतो की येताना मात्र तो कसा आला? अभिषिक्त होऊन परत आला. आणि ही आहे परमेश्वराची योजना. बऱ्याच वेळा या योजना आम्हाला समजत नाही. यिर्मयाचं पुस्तक याचा 29वा अध्याय
आणि 11व्या वचनामध्ये असं लिहिलंय, इर्माया 29 वचन 11, जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि इथं असं लिहिलंय, परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही. ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहे. माझ्या मनात तुमच्याविषयी जे संकल्प आहेत ते काय आहेत? तुमच्या हिताचे आहेत, आणि हे संकल्प मी जाणतो. जरी आज आमच्या लक्षात ते येत नसतील तरी हा विश्वास आम्ही नेहमी बाळगला पाहिजे की परमेश्वर अयोग्य कधीच काही करत नाही. जरी आज माझ्या जीवनामध्ये जरी काही कदाचित वाईट घडत असेल तरी त्यामागं काहीतरी दैवी योजना आहे आणि ती मला शोधली पाहिजे. प्रत्येक वेळेस शिक्षाच असते असं नाही, परंतु या घटनांमधून परमेश्वर काहीतरी शिकवत असतो आणि त्या सर्व घटनांमध्ये माझ्यासाठी काहीतरी आशीर्वाद लपलेला असतो. पहिली गोष्ट आपण या ठिकाणी पाहिली की परमेश्वराच्या संकल्पाविषयी आपण कधीही संशय बाळगू नये. बऱ्याच वेळा असं होतं की तरुण करिअरसाठी धडपड करतात, प्रयत्न करतात आणि बऱ्याच वेळा अपयश देखील येतं. परंतु ज्यावेळेस अपयश येतं हा विश्वास बाळगला पाहिजे की देव माझ्यासाठी याच्यापेक्षा मोठं काहीतरी देणार. म्हणजे ज्यावेळेस आपल्या हातातून एखादी गोष्ट देव काढून घेतो तर याचा अर्थ हा होत नाही प्रत्येक वेळेस की देव मला शिक्षा करतो. ज्या वेळेस माझ्या हातून एखादी गोष्ट देव काढून घेतोय तर हा विश्वास मी बाळगला पाहिजे की याच्यापेक्षा मोठी गोष्ट तो मला देणार आहे आणि त्याच्यासाठी माझा हात तो रिकामा करतो. त्याचे संकल्प आमच्या हिताचे आहेत. पहिली गोष्ट आपण पाहिली की परमेश्वराच्या कल्पना आपल्या बुद्धीच्या पलीकडच्या आहेत. जरी आज त्या समजल्या नाहीत तरी त्याच्यावरील विश्वासात आम्हाला स्थिर राहिलं पाहिजे. त्याच्या संकल्पाविषयी आम्ही संशय घेऊ नये. दुसरी गोष्ट आपण पाहूया, परमेश्वराच्या सामर्थ्याविषयी आम्ही मनात कधी संशय बाळगू नये. जरी आज मला त्याच्या योजना समजत नसतील तरी परमेश्वर सामर्थ्यशाली आहे आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून मला स्थिर राहिलं पाहिजे. आपण बायबलमध्ये दुसरं उदाहरण पाहतो आणि ते उदाहरण आहे अब्रामाचं. उत्पत्तीचं पुस्तक 12वा अध्याय जर आपण पाहिला त्यामध्ये आपण वाचतो, उत्पत्तीचं पुस्तक 12वा अध्याय आणि यामध्ये वचन 1 ते 3 आपण ऐकूया. कोणाला वाचायचं असेल वाचू शकता. उत्पत्ती 12 1 ते 3 वचन. परमेश्वराने अब्रामास सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोड. मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करेन. तू आशीर्वादित होशील. तुझे जे अभिष्ट चिंतितील त्यांचे मी अभिष्ट करेन. तुझे जे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करेन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. परमेश्वराने अब्रामाला पाचारण केलं आणि आपल्याला हे माहिती आहे की अब्राहम हा मूर्तिपूजक लोकांमध्ये राहत होता. त्याचे नातेवाईक सगळे मूर्तिपूजक. आणि अशा परिस्थितीमध्ये काय पाहतो आपण, अब्राहम 75 वर्षांचा झालेला आहे परंतु अजून सारेपासून मुलबाळ त्याला झालेलं नाही. आणि ह्या 75व्या वर्षापर्यंत आपण पाहतो की अब्रामाने सगळे प्रयत्न केले असतील परंतु अजून त्याला मुलबाळ झालेलं नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये अब्रामाला परमेश्वराने पाचारण केलं आणि अब्रामाला काय वचन दिलं, मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. एका संततीची तो वाट पाहतोय, एक संतती त्याला मिळावी याच्यासाठी तो धडपड करतोय आणि परमेश्वराने त्याला काय आशीर्वाद दिला, तुझ्यापासून मी मोठे राष्ट्र निर्माण करीन. हे ऐकल्यावर अब्रामाच्या मनामध्ये काय निर्माण झाले, त्या ठिकाणी आशा निर्माण झाली.
परमेश्वराच्या वाणीचं त्याने अनुसरण केलं आणि अब्रामाच्या मनामध्ये ही आशा निर्माण झाली की आता लवकरच परमेश्वर देव मला काय देणार आहे, संतान देणार. दोघे खुश आहेत. पण आपण पाहतो की ज्या वर्षी अब्रामाला पाचारण झाले त्या वर्षी अब्रामाला मुलबाळ झालेलं नाही, सारेपासून झालेलं नाही. या अभिवचनानंतर आपण पाहतो कित्येक वर्ष गेली, सारेपासून अब्रामाला अजूनही मुलबाळ झालेलं नाही. ज्या परमेश्वराच्या वाणीला अनुसरण अब्रामाने केले, ज्याच्यावर अब्रामाने विश्वास ठेवलाय आणि या विश्वासावर अब्राम चाललाय की मला परमेश्वर संतान देणार आहे. पण आपण वाचतो 15व्या अध्यायापर्यंत आपण पाहतो की अब्रामाला परमेश्वराने संतान दिलेलं नाही. तो वाट पाहतो. आणि मग 15व्या अध्यायामध्ये आपण काय वाचतो? उत्पत्ती 15 आणि पहिलं वचन असं लिहिलंय, या गोष्टी घडल्यावर अब्रामास दृष्टांतात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे, अब्रामा भिवू नको, मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल. दुसऱ्यांदा परमेश्वराचं वचन त्याला मिळालं. दृष्टांतामध्ये परमेश्वराने त्याची भेट घेतली आणि अब्रामाला काय वचन दिलं की अब्रामा भिवू नको, मी तुझी ढाल आहे, तुला मोठे प्रतिफळ मिळेल. आता हे वचन अब्रामाला मिळालं. अब्रामाची प्रतिक्रिया काय आहे? आपल्याला जर परमेश्वराने असं वचन दिलं, आपल्याला जर दृष्टांतामध्ये जर हे वचन मिळालं, भिवू नको, मी तुझी ढाल आहे, आपण काय प्रतिक्रिया देणार? आपण खुश होणार. जर रात्री स्वप्नात देवापाने हे वचन दिलं असेल तर आपण मध्यरात्री उठून घरच्यांना सगळ्यांना सांगणार की मला देवबापाने दर्शन दिलं, मला देवाने वचन दिलंय की तुला मोठे प्रतिफळ मिळेल. पण आपण पाहतो की हे ऐकल्यानंतर अब्रामाने मात्र काय प्रतिक्रिया दिली? अब्रामाने अशी प्रतिक्रिया दिली, अब्राम म्हणाला, हे प्रभू परमेश्वरा, तू मला काय देणार? नाराजी. अब्रामाच्या बोलण्यामध्ये तक्रार आहे. देवा तू मला काय देणार? एक संतान मी मागतोय आणि ते तुम्हाला अजून दिलेलं. पुढे अब्राम असं म्हणाला, मी तर निसंतान जाणार आणि दिमिश्की अलिएझर माझ्या घराचा मालक होणार. मला तू अजून वारस दिलेला नाही आणि मोठं प्रतिफळ तू बोलतोयस. देवा मला तू काय देणार? संपत्ती तर तू मला दिली, पण त्या संपत्तीला वारसच दिलेला नाही. माझ्या घरातला नौकर, माझा दास दिमिश्की अलिएझर सगळ्या संपत्तीचा वारस होणार आहे, कारण तू मला संतान दिलेलं. आपण पाहतो की अब्रामाच्या मनामध्ये या ठिकाणी नाराजी आहे की देवाने अजून संतती दिली नाही. कित्येक वर्षांपूर्वी देव म्हणाला होता तुझ्यापासून मी मोठं राष्ट्र निर्माण करेन. पण आपण पाहतो की अब्रामही मनुष्य आहे आणि मग देवापाने त्याला सांगितलं, देवापाने त्याला बाहेर आणलं, त्याला आकाशातले तारे दाखवले आणि देव म्हणाला, तुला मोजता आले तर मोज, तुझी संतती या ताऱ्यांसाठी मी करणार. देवबापाने त्याच्या विश्वासामध्ये आणखी वाढ केली. जो नाराजीच्या स्वरात बोलतोय त्याला देवबापाने बाहेर आणलं, तारे दाखवले, देव म्हणाला तारे मोजता आले तर मोज. आणि या वचनावर अब्रामाने काय केला? त्या ठिकाणी विश्वास ठेवला. आणि वचन 6 मध्ये म्हटले, अब्रामाने परमेश्वरावर विश्वास ठेविला आणि अब्रामाचा हा विश्वास परमेश्वराने त्याचे नीतिमत्व बघितला. आता त्याने विश्वास ठेवलाय की देव मला संतती देईल. आणि आपण पाहतो की त्याच्यानंतर बऱ्याच वर्षांनी पुढे आपण पाहतो की अब्रामाला संतती झाली. पण 18व्या अध्यायामध्ये जर आपण पाहिलं तर पुन्हा आपण पाहतो देवाने पुन्हा वचन दिलं, त्यावेळेस सारा हसली असं आपण 18व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी वाचतो. म्हणजे सारेला हा भरवसा राहिला नव्हता. सारा त्या ठिकाणी तिने आशा सोडली होती की आता मी वयोवृद्ध झाले आणि मला मुलबाळ कसं होईल. पण या सगळ्या गोष्टींमध्ये आपण काय पाहतो? परमेश्वराच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवणं आवश्यक आहे. देवाची योजना ही नव्हती की 75व्या वर्षी अब्रामाला संतान द्यावं. जर 75व्या वर्षी देवाने अब्रामाला संतती दिली असती
तर परमेश्वर समर्थ आहे हे अब्रामाला कळलं असतं. पण देवाची योजना काय होती? देवाने अब्रामाला 100 वर्षाचं होऊ दिलं, सारेला 90 वर्षांचं होऊ दिलं. ज्यावेळेस सगळ्यांनी आशा सोडलेली होती त्यावेळेस देवाने ह्या दोघांना संतती दिली आणि सिद्ध केलं की मी सर्वसमर्थ आहे. आणि ही त्याची योजना. परमेश्वराचे विचार हे आमचे विचार नाही. अब्रामाने सारेला वाटत होते की आता याच वर्षी आम्हाला मुलबाळ होईल, पण हे अब्रामाचे विचार होते. परमेश्वराचे विचार, त्याच्या कल्पना आमच्या बुद्धीच्या पलीकडच्या आहेत. वयाच्या 75व्या वर्षी अब्रामाला देवा मुलगा देऊ शकत होता, पण त्याने तसं केलं नाही. देवापाने सगळ्यांना वाट पाहायला लावली आणि 100व्या वर्षी त्याला मुलबाळ देऊन सिद्ध केलं की मी सर्व समर्थ आहे. आणि म्हणून बायबल सांगते की परमेश्वराचे विचार हे आमचे विचार नाहीत. परमेश्वराच्या कल्पना या आमच्या कल्पना नाहीत. जरी आज मला हे समजत नसेल की देव मला अजून आशीर्वाद का देत नाही, मी तर इतक्या वर्षांपासून धडपड करतोय, मी तर इतक्या वर्षांपासून स्ट्रगल करतोय, अजून मला आशीर्वाद का मिळालेला नाही, तर या मागे त्याची योजना असते हे आम्हाला समजून घेतलं पाहिजे. त्याच्या संकल्पाविषयी आम्ही संशय बाळगू नये, त्याच्या सामर्थ्याविषयी आम्ही संशय बाळगू नये. जरी आम्हाला या गोष्टी कळत नसतील तरी देवावरील विश्वासात आम्हाला स्थिर राहिलं पाहिजे. तिसरी गोष्ट आपण पाहूया. पहिलं आपण पाहिलं त्याच्या संकल्पाविषयी आम्ही संशय घेऊ नये. दुसरं आपण पाहिलं त्याच्या सामर्थ्याविषयी आपण कधी संशय घेऊ नये. परमेश्वर सर्व समर्थ आहे, त्याला सर्व शक्य आहे. तिसरी गोष्ट आपण पाहूया, देवाच्या कल्पना ह्या आमच्या कल्पना नाही. तिसरी गोष्ट आपण पाहतो, परमेश्वराच्या प्रीतीविषयी आम्ही कधीही संशय बाळगू नये. परमेश्वर प्रीतीपूर्ण आहे आणि तो सगळ्यांवरच प्रीती करतो. अगदी पापी मनुष्यावर सुद्धा तो प्रीती करतो हे आपण बायबलमध्ये वाचतो. देव पापी मनुष्यावर प्रीती करतो, त्याच्या पापावर नाही करत, पण त्या पापी व्यक्तीवर मात्र प्रीती करतो, कारण त्याचा तो स्वभाव आहे. आणि त्याचं ते प्रेम, आपल्याविषयीचं प्रेम हे कधीच कमी होत नाही. आपल्याला बऱ्याचदा या गोष्टी समजत नाही. आता तिसरं उदाहरण आपण पाहतो, योहानाचं शुभवर्तमान याचा 11वा अध्याय. योहान शुभवर्तमान 11वा अध्याय. आणि यामध्ये आपण पाहतो मार्था, मरिया आणि लाजर यांची गोष्ट आपण पाहतो. मार्था, मरिया आणि लाजर ही घटना आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण तरी वाचूया. वचन 1 ते 3 असं लिहिलंय. बेथानी येथील लाजर नावाचा एक मनुष्य आजारी होता. मरिया व तिची बहीण मार्था ह्या त्याच गावच्या होत्या. ज्या मरियेने प्रभूला सुगंधी तेल लावले व त्याचे चरण आपल्या केसांनी पुसले, तिचा हा आजारी पडलेला लाजर भाऊ होता. म्हणून त्या बहिणींनी त्याच्याकडे सांगून पाठविले की प्रभूजी, ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे तो आजारी आहे. मार्था, मरिया आणि लाजर यांची गोष्ट ही आपल्याला माहिती. आणि ही ऐतिहासिक घटना आजही आपल्याला लाजराची कबर इस्रायलमध्ये पाहायला मिळते. ज्या ठिकाणी लाजराला ठेवलं होतं, जिथून लाजर जिवंत झाला, ती जागा आजही आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतो की मार्था, मरिया आणि लाजर हे धार्मिक वृत्तीचे लोक आहेत. प्रभूची सेवा करणारे हे आहेत, त्याचा पाहुणचार करणारे हे आहेत. जेव्हा केव्हा प्रभू येशू त्या भागामध्ये जातो, मार्था आणि मरियाच्या घरी हा पाहुणचारासाठी जातो आणि हे तिघं भावंड प्रभूचा चांगला त्या ठिकाणी पाहुणचार करतात. आणि हे सगळ्या बेथानीला माहिती आहे, ह्या सगळ्या गावाला हे माहिती आहे की प्रभू येशूचे आणि ह्या घराचे चांगले संबंध आहेत. सगळ्यांना माहिती आहे. जेव्हा केव्हा प्रभू येशू तिथं येतो, त्यांच्या घरी तो त्या ठिकाणी पाहुणचार घेतो. सगळ्या गावाला हे माहिती आहे. पण आपण पाहतो की लाजर आजारी पडला आणि लाजर आजारी पडल्यानंतर प्रभू येशू त्या गावापासून थोडासा दूर आहे
प्रभूला त्यांनी निरोप पाठवला की ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे तो लाजर आजारी आहे. प्रभू येशूला त्यांनी निरोप पाठवला की लाजर आजारी आहे. याचा अर्थ काय? तुम्ही लवकर या आणि त्याला बरं करा. अपेक्षा ही होती की प्रभू येशूने ऐकल्याबरोबर लगेच बेथानीकडे जावं आणि लाजराला त्या आजारातून बरं करावं, ही सगळ्यांची अपेक्षा होती. पण आपण काय वाचतो बायबलमध्ये? आपण या ठिकाणी वाचतो वचन 4 मध्ये, हे ऐकून येशू म्हणाला, हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवार्थ, म्हणजे त्याच्या योगे देवाच्या पुत्राचे गौरव व्हावे यासाठी आहे. आणि पुढे आपण वाचतो वचन 6 मध्ये, म्हणून तो आजारी आहे हे त्याने ऐकले तरी तो होता त्याच ठिकाणी आणखी 2 दिवस राहिला. लाजराची बातमी प्रभू येशूला वेळेवर कळाली, पण तरी आपण पाहतो की लगेच प्रभू येशू तिकडे गेलेला. लोकांचे विचार काय? मार्था आणि मरियेची अपेक्षा काय की याला निरोप मिळाल्याबरोबर हा लगेच धावत गेला. हे आमचे विचार, हे आमच्या कल्पना की लगेच त्याला सांगितल्याबरोबर समजल्याबरोबर तो लगेच धावत येईल, कारण त्याचं काय आहे? आमच्यावर प्रेम आहे, लाजरावर त्याचं प्रेम आहे. पण आपण पाहतो की ही बातमी मिळाल्यानंतर सुद्धा प्रभू येशू आणखी 2 दिवस आहे त्याच ठिकाणी राहिला, बेथानीकडे गेलेला नाही. देवाचे विचार आणि आमचे विचार यामध्ये फरक आहे. त्याचे विचार, त्याच्या कल्पना, त्याच्या योजना आम्हाला लगेचच समजत नाही, परंतु हा मनुष्य स्वभाव आहे. प्रभू येशू लवकर आला नाही आणि ह्या बहिणी वाट पाहत होत्या. इकडं हा लाजर आणखी आजारी झाला, त्याचा आजार आणखी वाढत गेला, लाजर सिरियस झाला. या बहिणी कदाचित दारामध्ये येऊन पाहत असतील की प्रभू येशू निघाला असेल, प्रभू येशू वेशीजवळ आला असेल, प्रभू येशू रस्त्यामध्ये असेल, लवकरच येईल, कदाचित दुपारपर्यंत तो पोहोचेल. त्या वाट पाहत आहे, सगळं गाव वाट पाहते. पण आपण पाहतो की शेवटी लाजर मरून गेला, पण येशू आलेला. आणि मग लोकांनी बोलायला सुरुवात केली. 11व्या अध्यायामध्ये आपण वाचतो, लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केले की ज्याला आंधळ्याचे डोळे बरे करता येत होते त्याला लाजराचा आजार बरा करता आला नसता काय? लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केले. लोकांनी शंका त्या ठिकाणी उपस्थित केली की येशूला निरोप मिळाला पण तरी तो का आला नाही? यांच्यामध्ये काय बिनसलंय का? काय झालंय? येशूचं प्रेम कमी झालंय का? प्रभू येशू निरोप देऊनही लवकर का आला नाही? आणि मग आपण पाहतो गावातल्या लोकांनी प्रश्न विचारले की ज्याला आंधळ्याला बरं करता येतं, लाजराला त्याला बरं करता आलं नसतं का? त्याच्या सामर्थ्यावर त्यांनी संशय घेतला. जे प्रेम प्रभू येशू व्यक्त करायचा त्याच्यावर लोकांनी संशय घेतला की हा तर चांगलं यांचे संबंध होते, प्रभू येशू तर प्रेमळ आहे, तो का आला नाही? मग आपण पाहतो की प्रभू येशू त्या गावामध्ये आला आणि त्या गावामध्ये आल्यानंतर या बहिणी प्रभू येशूवर रुसलेल्या होत्या. बरोबर, त्या नाराज आहेत, त्या रुसलेल्या आहेत. आणि मग आपण वाचतो वचन 11वा अध्याय आणि वचन 17 पासून आपण वाचू. येशू आला तेव्हा त्याला कळले की त्याला कबरेत ठेवून 4 दिवस झाले आहेत. बेथानी यरुशलेमेजवळ, म्हणजे तेथून पाऊण कोसावर होती. तेथे यहुद्यांपैकी पुष्कळ लोक मार्था व मरिया यांचे त्यांच्या भावाबद्दल सांत्वन करण्यास आले होते. येशू येत आहे हे ऐकताच मार्था त्याला जाऊन भेटली, पण मरिया घरातच बसून राहिली. कदाचित मरिया नाराज आहे आणि ती तिथंच बसून राहिली आणि मार्था जरा जास्त चिडलेली आहे, म्हणून ती येशूला जाब विचारायला ती गेली. आणि मग आपण वाचतो, मार्था येशूला म्हणाली, प्रभूजी आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. ही तक्रार आहे. तू जर वेळेवर आला असता तर तो वाचला असता, तू उशीर आला म्हणून माझा भाऊ मेला. तिने येशूला जणू काय दोष दिला की तुझ्यामुळे तो मेला. पण आपण पाहतो की ही परमेश्वराची योजना होती. पुढे आपल्याला गोष्ट माहिती आहे, प्रभू येशू रडला,
त्याला देखील वाईट वाटलं, पण तो काय करणार आहे त्याला माहिती होतं. तो तिथं कबरेजवळ गेला, लोकांना म्हणाला धोंड बाजूला काढा. लोक म्हणाले आता दुर्गंधी येत असेल, पण त्याला काय करायचं हे त्याला माहिती. प्रभू येशूने धोंड बाजूला करायला सांगितली आणि हाक मारली आणि तो म्हणाला लाजरा बाहेर ये. 4 दिवसांपूर्वी मेलेला तो मनुष्य जिवंत झाला आणि सरळ चालत बाहेर आला. परमेश्वराची ही योजना होती की आजारपणातून लाजराला बरं करणं ही योजना नव्हती. मार्था मरियेची ही अपेक्षा होती की त्याने त्याला आजारातून बरं करावं, परंतु देवाची योजना होती की त्याला मरणातून जिवंत करावं. जर प्रभू येशूने लाजराला बरं केलं असतं तर येशू समर्थ आहे हे सगळ्यांना समजलं असतं, पण त्याने त्याला मरू दिलं, मेलेल्यातून उठवलं आणि पुन्हा सिद्ध केलं की मी सर्व समर्थ आहे. आणि म्हणून परमेश्वराच्या या योजना आमच्या बुद्धीच्या पलीकडच्या आहेत. आम्हाला बऱ्याच वेळा त्या समजत नाही. आणि जरी आज मला या गोष्टीचं आकलन होत नसेल तरी मी त्याच्या प्रीतीविषयी कधीही संशय बाळगतो. लाजराचा आजार ही पापाची शिक्षा नव्हती. प्रत्येक वेळेस आजारपण हे शिक्षाच असते असं नाही, परंतु त्यातून काय घडलं, परमेश्वराचं गौरव. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये घडणाऱ्या या घटनांकडे सकारात्मक नजरेनं आम्हाला पाहिलं पाहिजे. बऱ्याच वेळा या गोष्टींचं आकलन आम्हाला होत नाही. बघा, थोडंसं विषयांतर वाटेल पण मी प्रयत्न करतो सांगण्याचा. ज्या वेळेस इयोबाच्या बाबतीत जे काही घडलं, आपल्याला इयोबाची गोष्ट माहिती आहे. इयोब नीतिमान आहे पण तरी त्याच्या बाबतीत वाईट घडले. आणि या घटनेचं त्याच्या मित्रांना आणि स्वतः इयोबाला स्पष्ट आकलन नाही की नेमकं असं का घडलं. त्याच्या मित्रांनी त्याला दोष दिला की तुझं काहीतरी चुकलंय, आणि इयोब समर्थन करतो की माझं कधीच काही चुकलेलं नाही, माझी काय चूक झाली मला दाखवा. आणि या सगळ्या संभाषणामध्ये आपण काय पाहतो, शेवटी परमेश्वराने वावटळीतून इयोबाला दर्शन दिलं आणि परमेश्वराने इयोबाला हे सांगितलं नाही. सैतानामध्ये आणि परमेश्वरामध्ये काय संभाषण घडले इयोबावरून हे त्याने इयोबाला सांगितलेलं नाही. परमेश्वराने त्याला काय म्हटलं, इयोब 38 आणि वचन 1 आणि 2 मध्ये, तेव्हा परमेश्वराने वावटळीतून इयोबास उत्तर दिले. तो म्हणाला, अज्ञानाचे शब्द बोलून दिव्य संकेतावर अंधकार पाडणारा हा कोण. परमेश्वराने इयोबाला या ठिकाणी काय सांगितलंय आणि वचन आपण पुढे वाचतो 18 मध्ये असं लिहिलंय. वचन 18, पृथ्वीच्या विस्ताराचे तुला आकलन झाले आहे काय. तुला हे सर्व ठाऊक असेल तर सांग. प्रकाश वसतो तिकडची वाट कोणती, अंधकाराचे स्थान कोठे आहे. त्यास त्याच्या प्रदेशात सीमेपर्यंत नेऊन तुला पोहोचवता येईल काय. त्याच्या गृहाच्या वाटा तू ओळखतोस काय. या संपूर्ण अध्यायामध्ये आपण वाचतो की परमेश्वर जणू काय इयोबाला प्रश्न विचारतोय आणि त्याला तो जणू काय असं म्हणतोय की या पृथ्वीवरच्या इतर रहस्यांचं आकलन तुला जर होत नाही, जर पृथ्वीवर घडणाऱ्या या घटनांविषयी तुला सांगता येत नाही, तर मी चुकलो असं तू कसं म्हणू शकतो. जर तुला पृथ्वीवर घडलेल्या घटनांचं आकलन होत नाही तर तुझ्या बाबतीत जे घडलं तो अन्याय आहे असं तू कसं म्हणतो. देव त्याला हे दाखवून देतोय की देव कधी चुकीचं करत नाही. आम्ही त्याच्यावर आक्षेप घेऊ शकत नाही. जरी आज आम्हाला या गोष्टीचं आकलन होत नसेल तरी परमेश्वराने जे काही केलंय त्याच्या मागं कारण आहे हे आम्ही समजून घेतलं पाहिजे आणि या गोष्टींकडे आम्ही सकारात्मक नजरेनं पाहिलं पाहिजे. शौलाचं नुकसान झालं परंतु त्यामध्ये आशीर्वाद लपलेला होता. अब्रामाला आशीर्वाद मिळायला वाट पाहावी लागली परंतु त्यामध्ये देखील आपण पाहतो की ती देवाची योजना होती. मार्था आणि मरिया नाराज होत्या. लाजर आजारी होता, येशू आला नाही, परंतु आपण पाहतो की येशूने त्याला मरणातून जिवंत केलं आणि सिद्ध केलं मी सर्व समर्थ आहे. या सगळ्या घटनांमध्ये आपण काय पाहतो ही देवाची योजना आणि म्हणून त्याचे विचार त्याच्या कल्पना आमच्या बुद्धीच्या पलीकडच्या आहेत. आज जर मला कदाचित अपयश आहे
तर याचा अर्थ हा होत नाही की देवाने मला सोडले, बरोबर. विशेष करून तरुण लेकरांच्या बाबतीत असं घडतं की ते प्रयत्न करतात आणि कधी कधी अपयश येतं, आणि अपयश आल्यानंतर ते म्हणतात देव आम्हाला विसरला, देवाने मला सोडले. परंतु ही देवाची योजना आहे हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. ज्या गोष्टीसाठी मी धडपड करतोय कदाचित देव मला ते देणार नाही, याच्यापेक्षा वेगळं देणार आहे, आणि त्याच्यासाठी मला वाट पाहिजे. आपण आणखीन एक संदर्भ पाहूया, आणि या ठिकाणी आपण पाहतो प्रेषितांची कृत्ये याचा 8वा अध्याय, प्रेषितांची कृत्ये 8वा अध्याय आणि 1 ते 3 वचनं आपण ऐकूया. प्रेषितांची कृत्ये 8वा अध्याय 1 ते 3 वचनं. जर कोणाला मिळाला असेल तर कृपया वाचा. तर त्याचा वध मागित होता. त्याच दिवशी यरूशलेमातल्या मंडळीचा फार छळ झाला, म्हणून प्रेषितांखेरीज त्या सर्वांची यहुदिया व शमरोन या प्रदेशात पागाबाग झाले. भक्तिमान माणसांनी स्तेफनाला नेऊन पुरले आणि त्याच्यासाठी फार शोक केला. इकडे शाऊल मंडळीस हैराण करू लागला. तो घरोघर जाऊन पुरुषांना व स्त्रियांनाही धरून मारून तुरुंगात टाकीत असे. स्तेफनाला मारण्यात आले, आणि स्तेफनाला मारल्यानंतर आपण पाहतो की त्याच दिवशी मंडळीचा फार छळ झाला. स्तेफनावर त्यांनी हल्ला केला, आणि लगेचच जे ख्रिस्ती लोक होते त्यांच्यावर सुद्धा हल्ला झाला. आणि घडलं काय की त्यांची सगळ्यांची तिथून काय झाली, पांगापांग झाली, छळ. आता छळ झाला, या छळाचा परिणाम काय झाला की सगळे लोक जे एकत्र राहत होते सगळे पांगले. 4थ्या अध्यायामध्ये जे वर्णन आपण वाचतो की सगळे एकत्र होते, या छळाचा परिणाम सगळे काय झाले, विखुरले, पांगले. आता पांगल्यानंतर ही घटना काय आहे, वाईट घटना आहे. बऱ्याच वेळा छळाकडे आम्ही ह्या नजरेने पाहतो की आमचा छळ झाला आणि देवाने असं का केलं. सध्या छत्तीसगडमध्ये भयंकर छळ चालू आहे, घरोघरी प्रार्थनेला सुद्धा बंदी आहे. पण आपण पाहतो की यामध्ये देवाची काय योजना होती, मंडळीची पांगापांग झाली. परंतु ही आद्य मंडळी खचलेली नाही. छळ झाला, वाईट घटना आहे असं आपल्याला वाटतंय, पण यामध्ये दैवी योजना काय होती. वचन 4 मध्ये काय लिहिले पहा. प्रेषित 8 वचन 4 काय लिहिले, तेव्हा ज्यांची पांगापांग झाली होती ते वचनाची सुवार्ता सांगत चहूकडे फिरले. एकत्र होते तिथंच सुवार्ता आहे, पण देवापणे त्यांना पांगवलं, आणि या पांगवल्याचा परिणाम काय झाला, सुवार्ता प्रचार वाढला. सगळे एकत्रच आहेत, पण ज्यावेळेस देवापणे त्यांना पांगवलं, छळ झाला, सगळे पांगापांग झाली, पण याचा चांगला परिणाम काय झाला, सुवार्ता इतर भागामध्ये पोहोचली. म्हणजे या वाईट घटनेमध्ये सुद्धा काय आहे, देवाची योजना आहे. त्या छळाचा परिणाम आणखी सुवार्ता वाढली. म्हणजे काय, जे काही घडतं त्याच्या मागं कारण काय आहे, देवाचे विचार, त्याच्या कल्पना आमच्या बुद्धीच्या पलीकडच्या आहेत. एक शेवटचं उदाहरण आपण पाहूया. कदाचित जास्त उदाहरण झाले, पण मला सांगायचे हे की देवाचे विचार आणि आमचे विचार यामध्ये फरक आहे. आपण आत्तापर्यंत पाहिलं की परमेश्वराच्या संकल्पाविषयी आम्ही संशय घेऊ नये, त्याच्या सामर्थ्याविषयी आम्ही संशय घेऊ नये, त्याची आमच्यावर जी प्रीती आहे त्याच्याविषयी आम्ही कधी संशय घेऊ नये. परमेश्वराच्या कल्पना आमच्या बुद्धीच्या पलीकडच्या आहेत. जरी आज मला त्या समजत नसतील तरी त्याच्यावरील विश्वासात मला स्थिर राहिलं पाहिजे. एक आणखीन एक मुद्दा आपण पाहूया, आणि तो म्हणजे परमेश्वराच्या मार्गदर्शनाविषयी आम्ही संशय घेऊ नये. जे मार्गदर्शन आम्हाला परमेश्वराकडून मिळतं, जे गायडन्स आम्हाला देव देतो, त्याच्याविषयी आम्हाला कधीही संशय वाटू नये. आता मला काय म्हणायचंय समजून घ्या. आपण बऱ्याच वेळा प्रार्थनापूर्वक निर्णय घेतो आणि आपण स्वतःला देवाच्या स्वाधीन करतो की देव बाबा तूच मला हाताला धरून चालव.
पण ज्यावेळेस खरंच देवबापाकडून उत्तर मिळतं त्यावेळेस कधी कधी हे मार्गदर्शन आपल्याला समजत नाही. मी तर काय मागत होतो आणि देव मला काय देतो. आपण पाहतो की ज्या वेळेस इस्रायली लोक मिसर देशातून बाहेर निघाले त्यावेळेस देवबाप त्यांना ज्या नवीन देशामध्ये घेऊन जाणार होता त्या नवीन देशाचा जो रस्ता होता तो त्या मिस्रापासून जवळचा होता. तो वचनदत्त देश फार लांब नव्हता. त्यांच्या पापामुळे ते 40 वर्ष तिथं भटकले. जुन्या देशातून नवीन देशामध्ये जाण्यासाठी त्यांना एक जवळचा रस्ता होता. पण आपण पाहतो की देवबापाने त्या जवळच्या रस्त्याने त्यांना नेलेलं नाही तर समुद्राच्या दिशेने नेले. आणि ही एक आश्चर्याची गोष्ट आहे. इस्रायली मंडळीमध्ये जे वडीलधारी होते किंवा ज्यांना तिथला भूगोल माहिती होता त्यांच्या मनामध्ये हा प्रश्न आला असेल की जवळचा रस्ता सोडून देव आम्हाला तांबड्या समुद्राकडे का नेतो, पुढं तर रस्ता बंद आहे. ज्यांना माहीत होतं की हा रस्ता पुढे जाऊन बंद होणार आहे त्यांच्या मनात काय प्रश्न आले असतील. हा रस्ता जर पुढे जाऊन बंद होणार आहे, पुढे जर आपल्याला समुद्र आडवा येणार आहे तर देव आम्हाला पाण्यामध्ये कशासाठी नेतो, त्यांच्या मनात प्रश्न आले असतील. बरोबर. ते म्हणतात ना हाफ नॉलेज इज डेंजरस. नेमकं देवाला काय करायचंय हे त्यांना माहिती नाही. जर आपण वाचलं निर्गम 13वा अध्याय आणि 17व वचन. निर्गम 13 वचन 17. असं लिहिलंय. निर्गम 13 वचन 17. फारोने लोकास जाऊ दिले तेव्हा पलिष्टी लोकांच्या देशाची वाट जवळची असतानाही देवाने त्यांना त्या वाटेने जाऊ दिले नाही. कारण लढाई दिसताच लोक माघार घेऊन मिस्राकडे परत जातील असे देवाला वाटले. म्हणून वळसा घेऊन त्याने त्यांना रानाच्या वाटेने तांबड्या समुद्राकडे नेले. इस्रायल लोक मिसर देशातून लढाईला सज्ज होऊन बाहेर निघाले. जवळचा रस्ता आहे जो कदाचित याही लोकांना माहिती आहे आणि त्या रस्त्याने जर गेलं तर पलिष्ठांचा देश जवळ आहे. पण आपण पाहतो की देवा पण त्यांना रानाकडे नेलं, तांबड्या समुद्राच्या दिशेने नेलं. म्हणजे देवाचं मार्गदर्शन आमच्या बुद्धीच्या पलीकडचं आहे. आता प्रश्न असा आहे की ज्यावेळेस त्या अग्निस्तंभाच्या मागे ते निघाले, मेघस्तंभाच्या मागे ते निघाले, ज्यांना रस्ता माहिती आहे त्यांना असं वाटलं असेल की देव आम्हाला इकडं का घेऊन चाललाय, इकडं तर रस्ता बंद आहे. आणि हीच प्रतिक्रिया 14व्या अध्यायामध्ये त्यांनी दिली. ज्यावेळेस फारोचं सैन्य मागं आलं त्यावेळेस ते म्हणाले की पुढे रस्ता बंद आहे, मागच्या बाजूने सैन्य येत आहे, आमचा कोंडमारा झाला. आणि सगळा दोष त्यांनी मोशेला दिला. पण आपण पाहतो की त्या तांबड्या समुद्रातून देवाने काय केला, त्या ठिकाणी त्यांच्यासाठी मार्ग तयार केला. मिस्री सैन्य त्या पाण्यामध्ये गेलं आणि ते सगळं त्या पाण्यामध्ये काय झाले, बुडून मेले. ही देवाची योजना होती की लढाई न करता सगळे शत्रू देवाने काय केले, मारून टाकले. आणि कोणाच्या डोक्यातही हे आलं नसेल की देवाची ही अशी योजना होती. त्याच्या कल्पना, त्याचे मार्ग आमच्या बुद्धीच्या पलीकडचे. आम्ही जी अपेक्षा करतो त्या प्रकारे परमेश्वर कार्य करत नाही. जसं इसाकाने प्रार्थना केली, दुष्काळ पडला, इसाकाने प्रार्थना केली, सगळे लोक मिसर देशामध्ये चालले होते आणि देव त्याला म्हणाला मिसरात जाऊ नको. त्यालाही आश्चर्य वाटलं की तो तर सधन देश आहे, दुष्काळामुळे सगळे लोक मिसराकडे चालले, देव मला मिसरात का जाऊ देत नाही. देव म्हणाला मिसर देशामध्ये जाऊ नको, काय कर, पलिष्ठांच्या देशात जा. देवाचं मार्गदर्शन आमच्या बुद्धीच्या पलीकडचं आहे. आणि म्हणून त्याच्या मार्गाविषयी देखील आम्ही कधीही संशय बाळगू नये. जो मार्ग देवा मला दाखवतोय, जो मार्ग त्याने माझ्यासाठी निवडलाय, त्या मार्गावर मला निसंकोचपणे चाललं पाहिजे, कारण त्याच्या कल्पना माझ्या बुद्धीच्या पलीकडच्या आहेत.
जसा विचार मी करतो तसा विचार परमेश्वर करत नाही. ज्याला मी नुकसान म्हणतो, ज्याला मी त्रास म्हणतो, ज्याला मी अपयश म्हणतो, ज्याला मी आजारपण म्हणतो, देवाच्या दृष्टीने त्यामध्ये काहीतरी आशीर्वाद लपलेले आहे. आम्ही आत्मपरीक्षण जरूर करावं की देव कदाचित मला माझ्या पापांची काही शिक्षा देत नाही, विचार जरूर करावा. पण हा सकारात्मक विचार आम्ही केला पाहिजे की परमेश्वराचे संकल्प माझ्या हिताचे आहेत. आम्ही कधीही देवाच्या वचनाविषयी, अभिवचनाविषयी, सामर्थ्याविषयी शंका बाळगू नये. एक शेवटचं उदाहरण मी सांगतो आणि मग आपण थांबूया. कदाचित जास्त वेळ मी घेतलाय. एक शेवटचं उदाहरण. एक गोष्ट आम्हाला शाळेमध्ये होती. कदाचित मी 10वीला होतो त्यावेळेस आमच्या इंग्लिशच्या रॅपिड रीडिंगमध्ये एक गोष्ट होती आणि ती गोष्ट अशी होती, ही गोष्ट कदाचित तुम्हाला माहिती असेल. एक विद्वान होता, स्कॉलर, आणि हा विद्वान हुशार होता. तो नेहमी लोकांच्या चुका काढायचा. हुशार होता आणि तो काय करायचा, नेहमी लोकांच्या चुका काढायचा. तो सारखा लोकांचे दोष काढायचा कारण तो स्वतःला हुशार समजायचा. जो कोणी त्याला भेटल त्याचे तो दोष काढायचा, त्याच्या उणिवा काढायचा, त्याच्या चुका काढायचा. आणि असं करत असताना एक दिवस त्याने देवाची सुद्धा चूक काढायचा प्रयत्न केला. हा विद्वान रस्त्याने चाललेला होता आणि रस्त्याने शेतातून जात असताना या विद्वानाला त्या ठिकाणी एक भोपळ्याचा वेल दिसला. मोठा भोपळा असतो ना, लाल भोपळा, पंपकिन, त्याचा वेल त्याला दिसला आणि त्याने पाहिलं आणि तो म्हणाला की देवाला काहीच कळत नाही. एवढीसा वेल, पण त्याला एवढं मोठं फळ आहे. वेल किती आहे? एवढीसा वेल आहे, पण त्याला फळ एवढं मोठं आहे. देवाला काही समजतच नाही असं तो. आणि मग आता आपण पाहतो, देव मनातले विचार ओळखतो. देवाने पाहिलं की हा इतक्या दिवस लोकांच्या चुका काढत होता, आता माझ्या चुका काढायला निघाला. आणि मग देव म्हणतो आता याला धडा शिकवला पाहिजे. मी कधी चुकत नाही हे याला दाखवलं पाहिजे. मग हा विद्वान आणखी थोडा पुढं जातो आणि मग पुढं झाल्यावर त्याला आंब्याचं झाड दिसतं. आणि मग या आंब्याच्या झाडाला तो पाहतो आणि तो म्हणतो देवाला खरंच काही कळत नाही. त्या झाडाला कायऱ्या आलेल्या असतात आणि तो म्हणतो एवढं मोठं झाड, एवढंसं फळ, इतकं मोठं झाड, तर त्याला फळ इतकंच, देवाला काही समजत. आणि मग देव म्हणतो आता याला धडा शिकू. त्या माणसाला झोप लागते. त्याला झोप लागते. त्या आंब्याच्या झाडाखालीच त्या ठिकाणी तो काय करतो, झोपतो. आणि मग त्याला झोप लागल्यानंतर वारा सुटतो. वारा सुटतो. त्या वाऱ्याच्या त्या जोराने एक कैरी झाडावरून तुटते आणि ती कच्ची कैरी झाडावरून तुटते आणि सरळ या माणसाच्या डोक्यात लागते. त्याच्या सरळ डोक्यात ती कैरी एवढ्या जोरात त्याला लागते की त्या कैरीचे 2 तुकडे होतात. तो पटकन उठतो. पाहतो तर त्याला टेंगूळ आलेला. कैरीकडे पाहतो तर कैरीचे 2 तुकडे झालेले असतात. आणि मग डोक्यात फटका लागल्यावर त्याला ही समज मिळते आणि तो म्हणतो की नाही, देव जे करतो ते योग्य करतो. या कैरीच्या जागी जर भोपळा असता तर माझं काय झालं. त्याला हा समज मिळतो की देव जे करतो ते योग्य करतो. आणि म्हणून परमेश्वराचे विचार हे आमच्या बुद्धीच्या पलीकडचे आहेत. म्हणून यशायामध्ये म्हटले, कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हत, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हत, असे परमेश्वर म्हणतो. कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहे. देवा, या वाचलेल्या वचनांना आपल्या प्रत्येकासाठी आशीर्वादित करो. आमेन. एक प्रार्थना आपण करूया. प्रार्थना करू. प्रिय बापा, या वचनांबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू, हे ऐकलेलं वचन आमच्या प्रत्येकाच्या मनात शिरू दे. हे आम्हाला आणखी समजू दे. प्रभू, प्रत्येक परिस्थितीमध्ये तुझ्यावरील विश्वासात आम्ही स्थिर राहावं म्हणून आम्हा सर्वांना सहाय्य कर. देवापा, हे ऐकलेलं वचन आम्ही कधीही विसरू नये असे आमच्यावर प्रत्येकावर कृपा कर. प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना केली.